आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवे प्रश्न आणि नव्या चर्चा. आजची आपली पहिली चर्चा आहे गोरक्षणाविषयी. गोरक्षणाच्या नावाखाली गायींची विटंबना केली जाते आहे का, हा माझा प्रश्न आहे. ही चर्चा ताबडतोब सुरू होणार आहे आणि 10 वाजताची चर्चा सुरू होणार आहे. तिचा विषय पहा पडद्यावर. मातृत्वाची रजा वाढवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे का? आज संसदेमध्ये हे विधेयक मंजूर झालेलं आहे. मातृत्वाची रजा, प्रेग्नन्सी लीव जी आहे ती आता 6 महिन्यांची मिळणार आहे महिलांना. ही गोष्ट स्वागतार्ह आहे का, याची चर्चा मी करणार आहे, कारण अत्यंत महत्त्वाचा असा हा कायदा बनवण्यात आला आहे. पण आता सुरुवात करतो आहे गोरक्षणाच्या चर्चेची. आज सकाळी एक बातमी आली लोकसत्ता या दैनिकामध्ये. त्याच्यामध्ये काही छायाचित्र छापलेली होती. त्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की जी मंडळी गोरक्षण करतात ती खरोखरच गायींना आसरा देतात, त्यांचं पालनपोषण करतात, ही गायींची विटंबना करतात. मी ही दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. पण कुही तालुक्यातल्या टिल्ली गावातली ही घटना आहे. दत्तूराम जिपकाटे असं या गोरक्षकाचं नाव आहे, त्यांचाच आश्रम आहे आणि तिथे गायींची परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. केवळ इथलीच ही घटना नाही, काही दिवसापूर्वी राजस्थानमधल्या गोशाळेमध्ये असाच प्रकार झाला होता. राजस्थान सरकारने नंतर कारवाई केली, पण चाललंय का हा प्रश्न यातून निर्माण होतो. आपण आधी दृश्य बघूया. नागपूरची दृश्य बघा, या दत्तूराम जिपकाटे यांच्या गोशाळेतली. बघा पडद्यावर पहिल्यांदा ती येत आहेत. राजस्थान आणि नागपूर दोन्ही ठिकाणची ही दृश्य आहेत. ही नागपूरची दृश्य आहेत. बघा पडद्यावर. कशा प्रकारे गायींची अवस्था बघा, दयनीय अत्यंत अवस्था आहे. काही काळजी घेतल्याचं दिसत नाहीये. नागपूरमधल्या गोशाळेतली ही दृश्य पाहून आज अनेकांना धक्का बसला असेल. गोरक्षक जे म्हणवतात ते हेच करतात का? मृत गायीचं शवसुद्धा असं टाकून देण्यात आलेलं आहे पाण्यामध्ये. हे तर अतिशय धक्कादायक आहे. वेळच्या वेळी त्यांना चारा दिला जात नाही, औषध दिलं जात नाही, असंही उघडकीला आलेलं आहे. यानंतर पुढची दृश्य आहेत ती राजस्थानमध्ये, जिथे राजस्थान सरकारने कारवाई केलेली आहे. ही राजस्थानमधली दृश्य आहे. गोशाळेची अवस्था बघा किती भयंकर आहे. ही दृश्य मी अशासाठी दाखवतो आहे की काही दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी असं म्हटलं होतं, 80% गोरक्षक जे करतायत ती गोरक्षण नसून बनवाबनवी आहे असं त्यांनी म्हटलं होतं. या गोरक्षकांना त्यांनी इशाराही दिला होता. हे काय चाललं आहे असा प्रश्न या दृश्यातून तयार होतो. आणि काय करायचं यार, उपाय काय आहे? हे अर्थकारण आहे, राजकारण आहे, ही गायींची भर्त्सना आहे, अपमान आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. ही दृश्य पाहून अक्षरशः जे गायींवर प्रेम करतात त्यांच्या मनाला विलक्षण वेदना होतील याविषयी शंका नाही. हे कुठे माणुसकीत बसतं असाही प्रश्न आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत राजू भानुशाली. राजू भानुशाली हे गोरक्षक आहेत. त्यांची स्वतःची संस्था आहे आणि पंतप्रधानांच्या विधानानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पंतप्रधानांच्या विधानाविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं. माझ्यासोबत आहेत राजेंद्र पाटील जे आहेत ते गोरक्षक प्रमुख आहेत विश्व हिंदू परिषदेचे कोकण विभागाचे. ते आपली भूमिका सांगतील. माझ्यासोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. माझ्यासोबत नागपूरहून आहेत कृषीतज्ञ शरद निंबाळकर आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्लेषक विश्वंभर चौधरीसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. मी जी दृश्य दाखवली त्यापासूनच. नागपूरची दृश्य, राजस्थानातली दृश्य. मला तुम्हाला विचारायचं आहे राजू भानुशाली, पंतप्रधान जे म्हणाले की 80% गोरक्षक हे बनवाबनवी करतात, यात चूक काय आहे? ही दृश्य पाहून काय वाटतं आपल्याला? ते
पंतप्रधानच्या विधान जे आहे 80% गौरक्षक चुकीचे आहे, म्हणजे खोटं कामं करतात. आता गौरक्षकांनी काय केलं, जनावर जे कसाई खाण्याला जे चालत होते ते गौवंशला घेऊन गौशाळाला घेऊन सोडले. आता ते गौशाळा कोणाची? गौशाळाची राज्य सरकारची आहे का कोणीतरी संस्था त्याला चालवत होती? ते दोन मत नाही ना त्याच्यामध्ये. तर ते गौशाळामध्ये काय होत होतं त्याच्यासाठी आम्ही आता नवीन गौवंशाची संस्था एक बनवली आहे की औधव गौरोटी. म्हणजे ह्यांचा उद्देश काय आहे की गौशाळामध्ये हे जे राजकारण, आता तुम्ही बोलले ना की अर्थकारण आहे की राजकारण आहे, आता हे गौशाळामध्ये जे चाललंय ते राजकारण आहे. राजकारण आहे. तुमचा त्या राजकारणाला विरोध आहे. आमचा ते राजकारण. तुमची संस्था काय करते? गायींचं रक्षण करते. हा, आमची संस्था गायींचं रक्षण करते आणि गौसंवर्धन नाही केल्यावरनं तर आता काय चाललंय खरं म्हणलं ना तर गौसंवर्धनचा विषय आहे. गाय सगळ्यांना एकच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता हे समाज वाटवला आहे की मुस्लिम अलग झालेत, ते दलित अलग झालेत, ते हे सगळं नाही. गौवंश आता काय, आता तुम्ही एक डोकला हे बघितलं, लक्षात आलं असेल तर पंजाबमध्ये सर्वात जास्त आत्महत्या चालली आहे. ते आत्महत्या कशामुळे चालली आहे की फर्टिलायझर यूज करून करून एका टायमाला पंजाब हरित क्रांत होत. आता फर्टिलायझर यूज करून करून आता फर्टिलायझरच्यामुळे ते जमीनची प्रोडक्टिव्हिटी जी होती ते संपली आहे. आता ते लोकांना लक्षणमध्ये येत नाही. ते शेतकरी तिकडे शेती करायला जातो, ते काय नंतर होत नाही आणि त्याच्यामुळे ते आत्महत्या करतो. तर लोक काय म्हणतात, अरे बापरे गव्हर्नमेंटच्या ध्यान नाही, गव्हर्नमेंटच्या लक्ष नाही. बघ शेतकरी तिकडे जमीनची ते प्रोडक्टिव्हिटीच संपली आहे. त्याचा उद्देश आता परत तुम्ही म्हणणार हे याचा काहीशी संबंध काय? हां, आता ते जे आता आपण काय केलं पाहिजे की ऑर्गॅनिक फार्मिंग. ते काय एक शेतकऱ्यांनी आम्ही एक कॅम्प चालवत्यात, 4 गौवंश असला त्याच्याकडे मी नंतर येतो. मला ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल चर्चा नाही करायची ओके, याच्यात. ओके. मला गायींबद्दल चर्चा करायची. आता सांगा. नागपूरची जी आपण दृश्य पाहिली समोर, बरोबर. एका गोशाळेमध्ये गायींना अशा प्रकारे टाकलं जातं. म्हणजे ज्या गायी तिथे जिवंत नाहीत त्यांचं सुद्धा नीट त्यांचं काही संस्कार केले जात नाहीत. हा काय प्रकार आहे? म्हणजे पंतप्रधान बरोबर आहेत की चूक आहेत? माझ्या मते पंतप्रधान बरोबर आहेत, कारण हे गोरक्षक जे आहेत स्वतःला म्हणवणारे, इथे त्यांचं नाव आहे दत्तूराम जिपकाटे, यांनी जर हे केलं असेल हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. गौरक्षक ह्यांनी काय केलं, फक्त गौशाळाला बरोबर आहे. गोशाळा बरोबर. चालवणारे खाजगी गोशाळा बरोबर. असेल तर त्यांची जबाबदारी आहे. त्यांची ते सुद्धा जबाबदारी. गोरक्षकच आहेत. बरोबर आहे त्यांचे. आता हे जे आता जे पकडली आहे, जे तुम्ही गौशाळा नागपूरची एक आली, अशी सगळी गौशाळा आहे का त्यांची? तुमच्याकडे काय रिपोर्ट आहे की बाबा? पंतप्रधानांकडे असेल ना. पंतप्रधान जेव्हा म्हणाले 80% गोरक्षक बोगस आहेत, तेव्हा सरकारकडे काहीतरी माहिती असणार. हा, आता मी तेच म्हणते की ते आकडे जरा आम्हाला प्रस्तुत करावे. तर आम्ही पण त्यांच्या तुम्ही पंतप्रधानांची सहमत नाही आहात? आम्ही सहमत नाही. 80% आकड्यावर आम्ही सहमत नाही. तुमचं म्हणणं काय? किती गोरक्षक बोगस आहेत? आता त्या आकडा तर आमच्याकडे पण नाही ना अजून. 80% पण आता काय झाला एक मग पंतप्रधान चूक आहे असं तुम्ही का म्हणताय? आता तुम्हाला एक सॅम्पल तुम्हाला स्पष्टीकरण देतो. आता पंतप्रधानांनी मध्ये त्यांचं एक मंत्री होते, ते आपले रिटायर्ड कर्नल, काय त्यांचं नाव आहे? व्ही.के. सिंग. जनरल निवृत्त जनरल. सॉरी, ते नाव लष्कराचे प्रमुख होते व्ही.के. सिंग. आता त्यांनी फक्त एकच शब्द बोलले. काय बोलले होते? प्रेस्टिट्यूट. मग तुमचा कसा विरोध झाला? तर हेच विरोध आमचा आहे. कसं आहे, तुम्हाला कोण तुमचं असं म्हणणं आहे पंतप्रधानांनी गोरक्षकांची बदनामी केली आहे? बदनामी 100% बदनामी केली. गोरक्षक चूक नाहीये? चुकी नाही. पण मग ही जी दृश्य आहेत, गायींची काळजी घेत नाहीत गोशाळावाले, याला जबाबदार कोण आहे? हे राजकारण आहे. मी तेच म्हणतोय तुम्हाला. हे आता एवढा दिवस तुम्ही गायी तिथे मेलेल्या दिसतायत, अशा टाकलेल्या पाण्यामध्ये दिसतायत. हे गौरक्षकांच्या कारणमुळे नाही झाले साहेब. हे पण गोशाळेमुळे झालंय ना. गौशाळामुळे. बघ मी काय म्हणतोय, गौरक्षक. अरे बघा पंतप्रधानचं व्यक्तित्व काय होता की 80% मध्ये गौ पालक अलग आहे, गौरक्षक अलग आहे. आता गौरक्षकचं काम काय होता? त्यांनी नेऊन गायींना घेऊन गोशाळेमध्ये सोडलं. आता काय झालं, गौची रक्षा झाली. तुमचं असं म्हणणं आहे ते जे गोशाळा चालवणारे लोक आहेत त्याकडे लक्ष ते देत नाहीत. गौपालन. आता परत 2 शब्द झाले, गौपालन. तर ठीक आहे. गौपालन कुठे ते गेलं? गोपालक आहेत, ते लक्ष देत नाहीत. हा. मला तुमच्याकडे यायचं आहे राजेंद्र पाटील. तुम्ही विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षण विभागाचे प्रमुख आहात, कोकण विभागाचे. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे चाललेलं आहे राजकारण सोडून द्या, पण ही दृश्य जी आपण पाहतोय, राजस्थानात ही दृश्य पाहिली, तिथे तर केंद्र सरकारने दखल घेतली, राजस्थान सरकारला सांगितलं तुम्ही कारवाई करा. ही नागपूरची दृश्य आज प्रसिद्ध झाली आहेत. सकाळी लोकसत्तेला बातमी प्रसिद्ध झाली, त्यानंतर चॅनलनी दाखवलेली आहेत. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? नागपूरची जी घटना घडलेली आहे
त्याच्यामध्ये त्या घटनेचा देखील पूर्ण खात्री केली पाहिजे की खरंच त्यांनी फेकलेत की नाही फेकलेले आहेत, किंवा रात्री अंधारात जाऊन जनावर जाऊन तलावात जाऊन मृत्यू झाले किंवा काय अशी घटना घडली. त्या संस्थेविषयी मी पेपरला आता वाचलेलं आहे. तिचा बजरंग दलाचा विश्व हिंदू परिषदेचा संबंध नाही, परंतु पण तो माणूस जो असं म्हणतोय दत्तूराम जिपकाटे की मी बजरंग दलाचा तो कार्यकर्ता आहे. म्हणत असेल, पण बजरंग दलाशी त्याचा संबंध नाही. तिथल्या बजरंग दलाच्या प्रमुखाने देखील त्याचं खंडन केलेलं आहे. दुसरं त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही जी संस्था आहे, आम्ही सुद्धा 2000 गोवंश सांभाळतो अनगावमध्ये, गोपाळ गोशाळेमध्ये. गोपाळ गोशाळा अनगाव येथे 2000 गोवंश आहे. आतापर्यंत आम्ही 35,000 पेक्षा जास्त गोवंश कसायाच्या तावडीत सोडवलेला आहे. एकाही याच्यामध्ये आम्ही जाऊन त्याची इंटरिम कस्टडी घेतली. 1 रुपयाची सरकारी कुठलीही मदत न ही तुमची खाजगी आहे? खाजगी गोशाळा आहे. आणि आम्ही चांगले गोवंश हे शेतकऱ्यांना शेतीसाठी देत असतो. परंतु हे सर्व शासकीय काम म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करणारे लोक यांच्याकडे शासकीय यंत्रणाची इतकी उदासीनता आहे की त्याचे परिणाम म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी या घडत असतात. तुमचं असं म्हणणं आहे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे झालंय? चांगलं काम नाही, बरोबर आहे. तुमचं असं म्हणणं आहे नागपूरचा जो प्रकार घडलाय तो सरकारच्या दुर्लक्षामुळे झालाय, सरकारने लक्ष ठेवायला पाहिजे होतं. शासकीय आणि प्रशासन याच्यामध्ये दोघांची उदासीनता आहे. ही कोर्टाची प्रॉपर्टी आहे, त्याचं देखभाल गाई या कोर्टाची प्रॉपर्टी आहे. हो, ती पकडलेल्या गायी. की पकडलेल्या गायी आहे त्या कोर्टाच्या वतीने ते सांभाळत आहेत. त्यांच्या इथे त्यांचं औषध पाणी करणं ही शासनाची जबाबदारी आहे, तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासन त्याच्याकडे गंभीरतेने बघत नाही, त्यांची उदासीनता आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, प्रशासनाची जबाबदारी असं तुम्हाला वाटते. आपण करूया यावर चर्चा. पण डॉक्टर राजू वाघमारे तुमच्याकडे यायचं आहे. दोघांचं काय म्हणणं आहे? हे गोरक्षणाच्या कामातले कार्यकर्ते आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकलं, तुमचं काय म्हणणं आहे? काय आहे, हे दोन्ही कार्यकर्त्यांचं जर आपण ऐकलं तर आपल्या एक लक्षात येईल की हे दोघेही कार्यकर्ते कन्फ्यूज झालेले आहेत. आता ते एक म्हणत आहेत की पंतप्रधान म्हणाले ते चुकीचं म्हणाले. आता गोरक्षक हा जो प्रकार आहे, हा जो मोदी सरकार आल्यापासून गेल्या 2 वर्षामध्ये अस्तित्वात आला जास्त प्रमाणात, यांना पण गोशाळा आधीपासूनच आहे, नाही, गोशाळा आहे, काँग्रेसच्या काळापासूनच आहे. गोशाळेबद्दल काही वाद नाही. गोरक्षक हा प्रकार जो आता ह्या लोकांनी सुरू केलेला आहे आणि त्याच्या नावाखाली जो अत्याचार चालू केलेला आहे, यांना गोरक्षक म्हणून सरकारचं काम आपल्या हातात घेऊन करण्याची जी परवानगी आहे ती यांना कोणी दिली, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे कायदा हातात घेऊन आपल्याला जरा ऐकून घ्या. हो, ऐकून घ्या, तुमच्याकडे येतो मी. ऐकून घ्या, पूर्ण करू दे, मग तुम्ही बोला. पूर्ण करू दे. काय आहे की यांना हा कायदा हातात घेऊन ही जबाबदारी दिली कोणी, हा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण त्या दिवशी एका चॅनलवर दाखवलं. मिलिंद एकबोटे म्हणून कोणतरी अध्यक्ष आहेत, मी त्याच्यावर ट्विट पण केलेलं मुख्यमंत्र्यांना की आता पंतप्रधान बोललेले आहेत, मग या मिलिंद एकबोटे जे कोण अध्यक्ष आहेत अखिल भारतीय गोरक्षक समिती असं ते म्हणतात, तिथे त्या चॅनलमध्ये लोकांना मारहाण केलेल्याची तक्रार त्या लोकांना दाखवण्यात आलं, त्यांचे घाव त्यांच्या अंगावरचे दाखवण्यात आले, तरी पण त्या मिलिंद एकबोटेला अटक झाली नाही. पंतप्रधान बोलेपर्यंत पंजाबमध्ये जे दाखवत होते गोरक्षकांच्या बाबतीत, पंजाबमध्ये सोमवारपर्यंत FIR दाखल केला नव्हता. ज्यावेळी पंतप्रधानांनी ही वाक्य उच्चारली की गोरक्षकांचं सगळं हे थोतांड चाललेलं आहे, त्यावेळी पंजाबमध्ये त्यांच्यावर FIR करण्यात आला. प्रश्न असा आहे की गाईला सगळे मानतात, सगळे हिंदू मानतात, गाय देव आहे. मग जर देवाची भूमिका जर असेल गाईची, मग हे गाईचं पालन करणारे जर आता तुम्ही जे दाखवलं त्याप्रमाणे अशा प्रकारे जर त्या देवाची विटंबना करत असतील तर यांचं प्रेम किती खरं आणि किती खोटं? राजेंद्र पाटील, तुम्ही त्यांना उत्तर द्या. देतो. ह्यामध्ये गाईच्या एकंदर गोरक्षण याच्यापैकी कोणी केलेलं असेल तर मी स्वतः गोरक्षक म्हणून मी काम केलेलं, रस्त्यावरती उतरून काम केलं असं. हे सगळं बोलून आहे ना, जे कसंही मुस्लिम कसंही आहे त्यांना याच्यामध्ये क्लीन चिट आहे का? नाही, मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे की हे जे गायीची विटंबना करतायत गोरक्षणाच्या नावाखाली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते कोणीही असोत, अशा गोशाळा जे गायींना मान देत नाहीये, गायींचं पालन पोषण नीट करत नाही, बंद करायला नकोत? गायीची विटंबना जी आहे ती गायीची कुठल्याही परिस्थितीत विटंबना होता कामा नाही. त्याचप्रमाणे आपण
समोरची जी कुठली संस्था आहे तिचे काय कशामुळे ही घटना घडली, त्याचा काय अडचण असेल याचा देखील आपण विचार केला. आपण इथे बसून तिथल्या परिस्थितीचा विचार, आपल्या घरात माझ्या घरामध्ये 4 पाहुणे आले आणि माझ्या जर याच्यामध्ये घरामध्ये अर्धी भाकरी असेल तर मी पाव भाकरी त्यांना घेऊन त्यांचं पोट भरण्याचं काम करतो. मी माझं कर्तव्य करत तुम्ही जे बोलताय तेच दत्तूराम जिपकाटे म्हणतायत की आमच्याकडे पुरेसा चारा नव्हता, आमच्याकडे औषधं नव्हती, असं त्यांनी आज सांगितलेलं आहे. त्यांनी पण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तुमचं असं म्हणणं फक्त संस्थांना दोष देऊन चालणार नाही. वाघमारे, काय उत्तर द्याल तुम्ही याला? नाही, पहिली गोष्ट की अशा प्रकारचे हे जे गोरक्षक आहेत ना, जे फेक किंवा खरे, या सगळ्या गोरक्षकांना हे बंद करायला पाहिजे, हे थोतांड. कारण सरकारची जबाबदारी आहे, सरकार देश चालवत आहे, राज्य सरकार राज्य चालवेल. उद्या महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत, बालकांवर होत आहेत, त्यांच्यासाठी का कुठच्या संस्था बालक रक्षक म्हणून पुढे आलेल्या नाही आहेत, का महिला रक्षक म्हणून पुढे आलेल्या नाहीत? आणि उद्या त्या आल्या तर सरकार या सगळ्या काय म्हणणं आहे? गोरक्षणाचं कामच करू नये? नाही, काय म्हणणं आहे तुमचं? हे यांचं जे काम आहे हे यांनी कायद्याच्या चौकटीत बसून केलं पाहिजे. यांना कोणी अधिकार दिलेत की जे ट्रक अडवायचे त्यांना मारायचं, त्यांना घेऊन यायचं, पोलिसांवर दबाव टाकायचा, केस नोंदवून घ्यायला द्यायची नाही, अशा प्रकारच्या गोष्टी. आता आज गुजरातमध्ये दलितांवर जे अत्याचार केले, ज्या लोकांना मारलं, काय शेवटी निघालं की सिंहांनी तुमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये कायदा हातात घेतला जातो? प्रश्नच नाही. राजू भानुशाली, तुम्हाला मान्य आहे कायदा हातात घ्यायला? मी फक्त एकच प्रश्न सगळ्यांना विचारतो. बघा, आम्हाला काँग्रेसची काय मतलब नाही, आम्हाला भाजपाचे काय मतलब नाही, नाही आम्हाला कोई अदर पार्टीची मतलब आहे. आम्ही एकच प्रश्न विचारतो, भारत आझाद झाला तेव्हा भारतमध्ये 35 कोटी गौवंश होते. आता हे म्हणतात गौरक्षण करायचं नाही, गौ संवर्धन करायचं नाही, गौ पालन करायचं नाही, ते आपलं विषय ठेवू द्या. आज 9 कोटीवर आहे. गौवंश गेला कुठे गेला तुम्हीच सांगा. तर ते आम्ही विचारतोय तुम्हाला. तुम्ही सांगा ना कुठे गेला? गौरक्षा करायची पहिली नाही. गोष्ट, भानुशाली साहेब, हा आकडा तुम्ही कुठून आणलात? अहो, या भारतात माणसं मोजायला होत नाहीत. अरे हे सेन्ससमध्ये तुमचं तुम्ही कुठून सेंट्रल आणले? गव्हर्नमेंटचा आकडा आहे. अहो, कुठून आणला हा आकडा? तुम्हाला देतो मी. अहो, तुम्हाला आकडा देतो कुठून मी. आणला तुम्ही? 35 कोटीचा आकडा तुमचा काय सेंट्रल म्हणजे गव्हर्नमेंटचा आकडा आहे. काहीही तुम्ही बोलायचं, आमचं एकच मत आहे, हा गो हत्या बंदीचा कायदा पण या महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने घेऊन आला. आमची काय त्याला बंदी नाही. तुमचा आक्षेप कायदा हातात घेण्याला आहे. कायदा हातात ते असं म्हणतात तुम्ही कायदा हातात घेता. गायी वाचवताना कायदा हातात घेता. कायदा हातात तुम्ही घेऊन त्यांना उत्तर द्या. दलितांवर आणि इतर लोकांवर अत्याचार करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? उत्तर द्या. याचा जो अधिकार कोणी दिला आहे ना, 1976 साली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा अस्तित्वात आला. पहिली महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्याची पहिली केस जी आहे ती 1990 मध्ये दाखल झाली. कायद्याची अंमलबजावणी करण्याची केवळ मुस्लिम लागूचालन ह्या नियमाखाली केवळ गोवंश आणि गोवंशाची हत्या, आजही महाराष्ट्रामध्ये गोवंश गायीची हत्या होते. 1 लाख भारतामध्ये 1 लाख गायीची हत्या. कायद्याची अंमलबजावणी होत नाही, केवळ लागूचालन याच्या पण आता तर महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे. आता हे सांगू नका की विश्व हिंदू परिषद आणि भाजपचा काही संबंध नाही. हे मी ऐकणार नाही, कारण काय संबंध आहे आम्हाला माहिती आहे. तुमचंच सरकार आहे, ते का नाही वाचवत गायीना? मग आम्ही सरकार आम्ही प्रत्यक्ष आम्ही सरकारमधले नाही आहोत. पण हे तुमचंच सरकार आहे. भाजप आणि विश्व हिंदू परिषद यांचं नातं काय सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही काँग्रेसला दोष दिला असतात मी समजू शकलो असतो. आता तर तुमचं सरकार आहे. आम्ही म्हणतो ना, तुम्ही म्हणताय पोलीस वाचवत 2 नाहीत. वर्ष झाले. पोलिसांची जबाबदारी आहे ही. बरोबर आहे. पोलीस करत नाहीत काय असं तुमचं म्हणणं आहे? हो, पूर्ण सक्षमतेने काम पण म्हणून तुम्ही कायदा हातात घेता. घटनेच्या 51 कलमानुसार दखलपात्र गुन्हा घडत असेल तर तो रोखण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला. त्याप्रमाणे घटनेच्या 51 अगनुसार तुम्ही कायदा हातात घेता. गुन्हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करतो. घटनेच्या 51 कलमानुसार कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे असं ते म्हणतात. उत्तर द्या. का किती आता ह्याला म्हणजे या कुठच्या भाषेत हसावं की रडावं कळत नाही. अहो, जर ते लोक रस्त्याने घेऊन चाललेले आहेत, तुम्ही त्यांना पकडताय, तुम्ही हे चौकशी पण नाही करत. ती गाय विजेचा शॉक लागून मेली आहे की तिला सिंहाने मारलंय की काय झालंय? तुम्ही त्या लोकांना मारण्याची जबाबदारी घेता. कुठचा तुम्हाला दखलपात्र गुन्हा? अहो, या सगळ्या गोरक्षकांना अटक केली पाहिजे की जे हा कायदा हातात घेतात.
यांना काही अधिकार नाही आहे साहेब, अशा आपल्याला- तुम्ही प्रकारचा उत्तर कायदा द्या. हातात तुम्ही घेण्याचा. उत्तर द्या. साहेब, आपल्याला कायदा माहिती नाहीये की हा दखलपात्र गुन्हा आहे. त्याच्यानंतर मी 25,000 गोवंश वाचवलेले सुप्रीम कोर्टापासून ते थेट लोअर कोर्टापर्यंत आम्ही आमच्या भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेतर्फे आम्ही लढाई केलेली आहे. कोर्टाची लढाई, कायदेशीर लढाई केलेली. अशी किती घटना आम्ही केलेल्या घटनेपैकी जोपर्यंत गोरक्षक कार्यकर्ते रोडवर उतरत नाही तोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत म्हणजे नाही. याचा अर्थ अच्छा, म्हणजे रोडवर उतरायला लागतं. म्हणजे रोडवर मला ऐकू दे. रोडवर उतरून गाड्या रोखाव्या लागतात, ते पकडून पोलिसांकडे घेऊन जावं लागतं, असं तुमचं म्हणणं हो, आहे. पोलिसांना तुम्ही तक्रार हस्तक्षेप करावी केल्याशिवाय गोरक्षण होणार नाही असं तुमचा ठाम अनुभव आहे. नाही, असं म्हणणं नाहीये, परंतु प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पोलीस करत नाहीत असं तुमचं प्रभावी म्हणणं आहे. अंमलबजावणी ठीक आहे, करत नाही. आपल्या सोबत आणखीन काही ज्येष्ठ असे पाहुणे आहेत, त्यांच्याकडे जाऊया. पहिल्यांदा विश्वंभर चौधरी आणि मग शरद निंबाळकर. विश्वंभर चौधरी, तुम्ही ऐकलत आपल्यासोबतचे गोरक्षक काय म्हणतायत. एक विश्व हिंदू परिषदेचे आहेत पदाधिकारी आणि दुसरे इतर संस्थेचे आहेत. हे दुसरे जे आहेत त्यांचा मोदींवर सुद्धा राग आहे, मोदींवर सुद्धा ते नाराज आहेत. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, गोरक्षणाचं काम जे आज करतायत या सगळ्या विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना, मुळात गोरक्षण आणि गायीची कल्पना, गायीच्या संरक्षणाची, पालनपोषणाची कल्पना ही गांधीजींनी मांडलेली आहे. गांधीवादातल्या त्या कल्पनेपासून आजचं हे प्रकरण जे झालंय तिथपर्यंत कसा प्रवास झालाय आपला, काय म्हणाल तुम्ही? दोन गोष्टींमध्ये फारच फरक असला तरी ही गोष्ट बरोबर आहे की गांधींच्यापासून ती गोपालनाची सुरुवात झाली. गांधींचा उद्देश हा त्यात वेगळा होता आणि तो एका प्रकारे अहिंसा भूतदया याकडे जाणार होता. विश्व हिंदू परिषद किंवा जो संघ परिवार किंवा जे कोणी उजवे या अर्थाने हिंदुत्ववादी या अर्थाने त्याला ते वापरतात, ते त्याला प्रतीक म्हणून वापरतात. त्यांच्या लेखी गायीची किंमत ही त्रिशूळ किंवा जे इतर प्रतीक आहेत भगवा ध्वज वगैरे तितकीच किंमत आहे त्यांच्या लेखी, त्याच्यापेक्षा जास्त किंमत नाही. आणि खरं त्यांचा भाजपाच्या राजकारणाला सपोर्ट म्हणून ही खरं गोसेवा सगळी चालते. आत्ता ते परिवारात अंतर्गत संघर्ष सुरू झालेत. त्याचं कारण असं झालं की मोदी वाढवायला गेले हिंदू धर्म कारण, पण दुखावलं गेलं दलित अर्थकारण. आणि ते मुस्लिमांना दुखवायला गेले, मुस्लिम कसायांना. त्याचा परतभाव त्यांना दलितांच्या अर्थकारणात होईल ही त्यांना पोच नव्हती आणि त्यामुळे ते झालं. मोदी म्हणतात ही अगदी वस्तुस्थिती आहे. मी पहिल्यांदा मोदींच्या कोणत्या तरी विधानाशी मी सहमत झालेलो आहे की 80% गुंड आहेत, जास्त असतील मला माहिती नाही, पण तो 80% गुंड आहेत ही गोष्ट नक्की खरी आहे. गोपालनाचं आत्ता मला तिथले युक्तिवाद बघून हसायला येत होतं. 51 कलमाचं सांगितलं जात आहे. अहो, नागरिकाला 51 नाही, कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा मुभा आहे लोकशाहीमध्ये, पण ती स्वतः कायदा हातात घेऊन लोकांना मारण्यासाठी नाहीये, ती अर्ज देण्यासाठी पोलीसकडे. तुम्ही पोलीसकडे कशाही पद्धतीचा अर्ज देऊ शकता, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने गुजरातमध्ये मारलं लोकांना तशा पद्धतीने कोणालाही दिलेलं नाही. मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर आणि गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर ह्या मंडळींना मोकाट सुटलेत हे लोक, आणि या लोकांना असं वाटायला लागलं की हा देश ही आपली खाजगी जायदाद आहे आणि इथले लोक हे आपले गुलाम आहेत, अशा प्रकारची समजुती यांची झाली. म्हणून हे चाललंय. सेवेमध्ये कुठलाही उद्धटपणा नसतो. आत्ताचे सगळे जे गोरक्षक आपण आता पाहतोय ते अतिशय उद्धट आहेत, कारण सेवा हा त्यांचा उद्देश नसून त्यांना गाईला प्रतीक म्हणून वापरायचा आहे. मला एक गंमत सांगितली पाहिजे. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे जे प्रवक्ते त्यांनी स्पष्ट करावं. सावरकर असं म्हणाले की गोपालन नव्हे, गोपूजन नव्हे, गोपालन हवे, गाय पाळली पाहिजे आणि भाकड झाल्यावर एक पशु म्हणून गायला खायला सावरकरांची हरकत नव्हती. याच्यावरती त्यांना काय म्हणायचं हे मला कळत नाही. अतिशय कन्फ्युज्ड अशी, अतिशय ज्याला आपण म्हणू की खूपच द्विधा मनस्थितीतली अशी ही विचारधारा आहे, जिला फक्त योग्य वेळी. परंतु मोदींनी एक गोष्ट केली निखिलजी, ती मला सांगितली पाहिजे. मोदींनी गोरक्षकांना एक नक्की सांगितलं या विधानातून की शहरी मतदार ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली फेसबुक आणि ट्विटरवरून, आणि शहरी मतदार आपल्या विरोधात जातो असं जेव्हा मोदींना वाटतं तेव्हा मोदी हिंदुत्वाला काही अंशी तिलांजली देऊ शकतात. हे मोदींनी त्याच्यातून दाखवून दिलं. हे गोरक्षकांना ही चपराक आहे. मला तुमची गरज नाही, मला शहरी मतदार जास्त महत्वाचा आहे असं एक राजकारणी भाजपाचा नरेंद्र मोदी सांगतायत, ज्यांनी गुजरातमध्ये खूप उच्छेद केला गोपालनावरून. याच मोदींनी गोपालनासाठी वाटेल त्या लोकांना वाटेल तेवढे पैसे गुजरातमध्ये दिलेले आहेत आणि याच मोदींनी सगळा धर्मातिरेक वाढवलेला आहे. आता तो हाताबाहेर जायला लागल्यानंतर जेव्हा मतदार नाराज होतो तेव्हा यांनी त्या गोरक्षकांना बाजूला काढलं आणि सांगितलं की तुम्ही गुंड आहात, मला आता तरी तुमची गरज नाही. इलेक्शनच्या वेळेला गरज पडेल तेव्हा हे त्यांच्याबरोबर जातील, कारण हे अनेक मुखांनी असं बोलणारा हा सगळा परिवार असतो आणि त्यामुळे मोदी एक बोलतात, गोरक्षक वेगळं बोलतात आणि तिसरे
बोलून हे लोकांना संभ्रमित करतात. दलितांचं जे उठाव झाला, मला त्या खरं दलितांची दाद दिली पाहिजे गुजरातेतल्या, ज्या प्रकारे त्यांनी संघर्ष केला शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने, आणि त्यांनी कलेक्टराच्या कचेरीत सगळ्या गायी आणून टाकल्या. पांजरपोळ ही एक चांगली गोष्ट आहे आणि गोपालन ही खूप चांगली गोष्ट आहे, गांधीजींपासून ती चालत आलेली आहे. परंतु त्याचा जेव्हा व्यापार होतो, त्याचा जेव्हा धंदा होतो आणि निवडणुकीसाठी त्याचा धंदा होतो, राजकीय कारणासाठी गायला, यांनी कोणत्या गोष्टीचं राजकारण केलं नाही असं जर आपण पाहिलं, तिथल्या प्रत्येक पवित्र गोष्टीचं, हिंदूंना वाटणाऱ्या पवित्र गोष्टीचं यांनी राजकारण केलेलं आहे. मग ती विश्व हिंदू परिषद असो किंवा अन्य कोणी असतील, हिंदूंना जे जे पवित्र होतं ते यांनी राजकारणाचा मुद्दा केला आणि त्याच्यावरती यांनी अस्मिता दाखवायला चाललेत. यावेळेला फसगत अशी झाली की जो पेच हे वर्षानुवर्ष लोकांपुढे उभा करत होते, तो आज यांच्या पुढे उभा आहे. आणि तो यांच्यातले कट्टरपंथी विरुद्ध यांच्यातले सत्ताधारी असलेले, मवाळ नाही म्हणणार, यांच्यात कोणी मवाळ नसतो, सत्ताधारी जे असलेले जे कोणी आहेत, तसा हा संघर्ष आहे. आणि सत्तेच्या शिडामध्ये मोदी यांच्या, खरं म्हणजे मोदी यांच्या शिडातली हवा काढतील आणि सत्तेसाठी शहरी मतदारांकडे जातील, हे मोदींनी सांगितलं. हे मी एक प्रकारे मी मोदींचं अभिनंदन करतो. ही चांगली गोष्ट केली मोदींनी, खरं बोलायला पाहिजे आणि ते आपल्या स्वतःच्या लोकांबद्दल खरं बोलायला पाहिजे, ते मोदींनी केलं. त्याच्याबद्दल मला खरं म्हणजे आनंद आहे. गोरक्षणाचं काम हे अशा प्रकारे मारण्याचं काम नाही, लोकांना गायी जगवायच्या तर माणसं मारायची, हे तत्वज्ञान भारतात चालू शकत नाही. हे त्यांनी पहिल्यांदा ठळकपणे लक्षात घेतलं पाहिजे. कित्येक ठिकाणी केवळ मुस्लिम लोकांवर, मुस्लिम कसायांवर सूड घ्यायचा म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. यांना कायदा हातात घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. मला मोदींच्या त्या विधानाचं आश्चर्य वाटलं जेव्हा मोदी म्हणाले की मला गोळी मारा, दलितांना मारू नका. मोदींनी यांच्यापुढे नमतं घ्यायचं काहीच कारण नाही. मोदी का घाबरतायत यांना एवढे? मोदींच्या हातात देश आहे, एक प्रशासन आहे, शासन आहे. मोदींनी हे म्हणलं पाहिजे की कोणालाही गोळी घालता कामा नये. या देशात गोळी घालायला बंदी आहे, या देशात संविधान आहे, ते कोणाला मारू देत नाही. परंतु मोदी नमले, ठीक आहे. मी याच्यातून एवढंच असं बघतो की जेव्हा शहरी मतदार विरुद्ध गोरक्षक असं येईल, त्यावेळेला मोदी शहरी मतदाराच्या बाजूने राहतील. हे माझ्यासाठी सुचिन्ह आहे असं मी समजतो. ठीक आहे, तुम्ही उत्तर द्या राजेंद्र पाटील, कारण त्यांनी सावरकरांविषयीचा मुद्दा मांडलाय आणि मोदींविषयीचा. तुमची विश्व हिंदू परिषदेची काय भूमिका आहे? विश्व हिंदू परिषदेची भूमिका स्पष्ट आहे. 7 जजेसचं जे खंडपीठ बसलं होतं त्याच्यामध्ये गाय ही जोपर्यंत गाय गोवंश, गोमूत्र आणि शेण देते तोपर्यंत ती उपयोगी आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटले, 7 जजेसच्या न्यायाधीश खंडपीठाने म्हटलेलं आहे. त्याच्याप्रमाणे ती उपयुक्त आहे. तिचं गोमूत्र आणि गोबर याच्यासाठी ती आवश्यक असल्यामुळे तर तिची जे आहे पालन पोषण आणि संगोपन झालं पाहिजे, हा एक. आणि हिंदू आम्ही कधी राजकारण करत नाही, परंतु हिंदू अस्मिता आणि हिंदुत्व जागृत करण्याचं काम विश्व हिंदू परिषद सदैव करते. आणि विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षण आणि गोसेवा, आम्ही स्वतः जवळजवळ 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठल्या पद्धतीने लढाई करून, म्हणजे प्रत्यक्ष आम्ही बलिदान दिलेलं आहे. त्या ठिकाणी ॲडव्होकेट ललित जयरांचं बलिदान झालेलं आहे, मनोज रायछांवरती गोळीबार झालेला आहे. आणि अशांच्या याच्यात तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षात या कामाला उभारी आली, अधिक मोठं झालंय पार काम, समाजामध्ये जागृती आली एवढ्या गेल्या 2 वर्षात. म्हणजे मोदी सरकार आल्यापासून तुम्हाला थोडं अनुकूल सरकार, अनुकूल वातावरण निर्माण झालंय. परंतु त्याच्याबरोबर दुसराही आम्ही विचार करतोच की 2 वर्ष झाले संसदेमध्ये अजून संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा लोकसभेत आला नाहीये. मीट एक्सपोर्ट जे ग्रीन रेव्होल्युशन बंद करणार होते बिहारच्या इलेक्शन, पिंक रेव्होल्युशन, पिंक रेव्होल्युशन, तर ते अजून बंद केलं नाही त्यांनी इलेक्शनमध्ये. तुमचं असं म्हणणं आहे मीट एक्सपोर्ट सुद्धा बंद व्हायला पाहिजे. गो हत्याबंदी तर आहेच, गोवंश हत्याबंदी महाराष्ट्रातही आहे, पण तुमचं असं म्हणणं आहे हे जे अशा प्रकारे मीट एक्सपोर्ट होतं, ज्याच्यामध्ये भारत सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे, तेही बंद व्हायला पाहिजे सगळ्यात. पण त्याकरता 30,000 कोटी सबसिडी दिली जाते, ती बंद केली पाहिजे. ती जर दिले तर शेतकऱ्यांचे, आणि हे नरेंद्र मोदींना मान्य नाहीये, नरेंद्र मोदींना मान्य नाहीये. त्यांनी त्यांचा निर्णय. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? तुम्ही या प्रश्नाला उत्तरच देत नाही. 80% गोरक्षक बोगस आहेत, या मताविषयी मोदींच्या तुमचं काय मत आहे? गोरक्षक काही एखाद दुसरी घटना असेल आणि ती उन्हामधली जर घटना म्हटली तर त्याच्यामध्ये केवळ गोरक्षकांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मोदी चूक आहे तसं तुमचं म्हणणं आहे? मोदींचं विधान तुम्हाला मान्य नाही? मोदींनी जे बोलले मोदी काय म्हणाले सगळ्या जगांना माहिती आहे. 80% गोरक्षक बोगस आहेत असं ते म्हणाले. सगळ्यांना माहिती आहे. प्रधानमंत्री जे आपले काय म्हणाले ते सर्व जगाला माहिती आहे. परंतु आमची भूमिका, आम्ही गोसेवा आणि गौरक्षण हे कार्य. माझं म्हणणं आहे मग गोरक्षण आणि गोसेवा करायची तर नीटपणाने का करत नाही तुम्ही? राजस्थानात गायी अशा का मरतायत? इथे नागपूरमध्ये जे गायींचं चाललेलं आहे त्यांना साधं अन्न नाही, चारा नाही, औषधं नाही, हे का होत आहे? हे कसले गोरक्षक? हे तर कसायापेक्षा वाईट आहे असं म्हणायला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या शासनाच्या 3 मूलभूत गोष्टी सगळ्यांना
प्रशासनानं पुरवल्याच पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या कोर्टाच्या प्रॉपर्टी याच्याकडे प्रशासनाची उदासीनता आहे. म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा गोरक्षण तुम्ही संस्थेला सरकारलाच दोष उपयोग देताय. आहे. तुमचं म्हणणं आहे सरकारच दोषी आहे. बरोबर. मी येतो राजू वाघमारे तुमच्याकडे, पण मला आधी शरद निंबाळकरांना या चर्चेत आणायचं आहे. शरद निंबाळकर, तुम्ही कृषीतज्ञ आहात, काय होतंय गायींचं आपण पाहिलेलं आहे आणि हे इथे विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक काय म्हणतायत. नागपूरला ही घटना घडली आहे, अतिशय वाईट अवस्थेमध्ये तिथल्या गायी आहेत. राजस्थानात हे दिसलंय. कृषीतज्ञ म्हणून तुम्ही काय म्हणाल या सगळ्या प्रकाराबद्दल? माझं एकच म्हणणं याच्यामध्ये राहील की कृषी संस्कृतीमध्ये गाईला हे परम स्थान होतं या कृषीप्रधान देशामध्ये, आणि हजारो वर्षाच्या संदर्भातला गाई आणि गोवंशापासून या देशातली कृषी संस्कृती जिवंत राहिलेली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, आणि म्हणून कदाचित आपण गाईला देवतुल्य असं मानलेलं आहे. इतर पशूंपेक्षा तिला आपण वेगळं समजलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की आता तो भाग थोडासा हा राजकारणाचा भाग चाललेला आहे, किंवा एक्सप्लॉयटेशन, जरा भावनिक एक्सप्लॉयटेशन इकडे हा सगळा भाग आता जातो आहे. आणि त्याच्यामधून या ज्या गायी भाकड गायी आहेत, म्हणजे वास्तविकपणे आजही जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा आणि आपला भारत देश आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 124 दशलक्ष लिटर असं दुधाचं उत्पादन आजही जगामध्ये हायेस्ट प्रोडक्शन आपण या गोवंशापासून करतो. आता यांचं जीवन आहे 15 ते 20 वर्षाचं. याच्यापासून आपल्याला बैल मिळतात आणि शेतीच्या संदर्भातला भाग आहे. परंतु आता दिवसेंदिवस पडत असलेला दुष्काळ, त्याच्यामध्ये चारा पाणी न होण्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या जवळचं एक भांडवल म्हणून जेव्हा ती भाकड होते, सर्वसाधारण गाय ही 3 लिटर दूध देते. म्हणजे जगाच्या देशाच्याही मानाने महाराष्ट्रातल्या गायीची दूध उत्पादकता कमी आहे. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर संवर्धन करायचं असेल तर याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनला भाव आहे. हे जर व्हॅल्यू ॲडिशन झालं, किंवा या संदर्भात भाकड गायी सुद्धा त्याच्यावरती आर्थिकतेने विकण्याची पाळी येऊ नये अशी जर एखादी संदर्भ जर निर्माण झाला या देशामध्ये, तर ह्या गायी कत्तलीसाठी जाणार नाही. तो शेतकरी तिचं पालन पोषण करेल, परंतु तो स्वतःच्या कुटुंबाचं आता 80 ते 85% हे जे शेतकरी कुटुंब आहे हे स्वतःचं पालन पोषणच करू शकत नाही. म्हणून आणि त्याच्याजवळ भांडवल आता कुठलं विकण्यासारखं नाही, आणि त्याच्यामुळं तो गायला 10,000 15 रुपये जरी मिळाले तरी तो विकण्याच्या कडे त्याचा कल आहे. आता विकल्यानंतर याचं काय करायचं याच्या संदर्भामध्ये गोवंश कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, ही वस्तुस्थिती मान्य आहे. परंतु आता याच्यामध्ये धार्मिक तेढ न करता अनेक ठिकाणच्या फेक संस्था निर्माण झालेल्या याच्यातही ही वस्तुस्थिती नाकारता येते. आणि म्हणूनच कदाचित मोदीजींचं, मला बाकीचं पटो की न पटो, पण या संदर्भामध्ये त्यांनी काढलेले जे उद्गार आहेत की हे खरे आहेत. 80% लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लोक याचा भावनिक व्यापार करतात, याच्यापासून चॅरिटी करतात, लोकांकडून अनुदान घेतात, आणि त्या पैशाचा योग्य तो विनियोग खऱ्या अर्थानं गोरक्षणासाठी करण्यापेक्षा याचं व्हॅल्यू ॲडिशन. आता इथे एक चांगल्या संस्थाही आहे जिथे भाकड गायी आहेत, जवळच आहे, पायला पारला, आणि तिथे चांगले याचं व्हॅल्यू ॲडिशन आहे. ह्याच्यापासून अगरबत्ती करणारे आहेत, शेणापासून ऑर्गॅनिक शेती करणार, याचं व्हॅल्यू ॲडिशन जर आपण करू शकलो तर हे आर्थिक उत्पन्नाच्या संदर्भातले स्रोत निर्माण करणं सुद्धा गायीच्या संरक्षणाबरोबरच तितकं महत्त्वाचं आहे आर्थिकतेकडे जाणं. आणि हे होऊ शकते. 10 ते 12 किलो शेण तिच्यापासून मिळतं. 3 लिटर दुधापेक्षा शेणाचं महत्त्व जास्त आहे. तर हे करणं, याच्यासाठी इकडे खऱ्या अर्थानं वळवणं, आणि म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भातली आर्थिकतेला सपोर्ट जर करता आला तर हे प्रश्न होणार नाहीत. खऱ्या अर्थानं आजचे जे गोपालक आहे याच्यामध्ये हिंदू, मुसलमान, मांस खाणं, तिची कत्तल असं भावनिक मार्केटिंग करण्यापेक्षा गायी मरेपर्यंत, जशी घरातली म्हातारी आपला प्राण सोडते आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत जगवण्याची जी उमेद जागते, ती उमेद गायीच्या बाबतीत जर होत असेल, गोवंशाच्या बाबतीमध्ये जर होत असेल, तर खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रश्नाचं मी तर असं म्हणेन की एका प्रत्येक भाकड गायीच्यासाठी इतके लाखो करोड रुपये खर्च करतात. शेती संस्कृतीला शासनाने पाठबळ द्यावं. या फेक गोरक्षण संस्थांपेक्षा शेतकऱ्याकडच्या 1-1, 2-2 गायी जरी जगल्या तरी फार मोठं हे जे 19 कोटीचं जे धन आहे आपल्याकडे सध्या कॅटल्सचं, म्हणजे म्हशी आणि गायी मिळून, आणि बकऱ्या जवळपास 13 लाख आहेत, ती या सर्वांचं संवर्धन होईल.
या सर्वांचंच दूध निघते आणि याच्यामधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची आर्थिकता वाढेल. मोदींचं म्हणणं मात्र या बाबतीत ही जे धार्मिक तेढ निर्माण न करता अशा रीतीने काहीतरी जर शेतीला पूरक, शेती अर्थशास्त्राला पूरक असं काहीतरी जर धोरण आखलं गेलं तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आणि हे बनावट जे लोक आहेत, हे धार्मिक बरोबर आहे. उन्माद माजवणारे जे लोक आहेत त्यांना आळा बसेल असं माझं प्रामाणिक मत आहे. राजू वाघमारे, तुम्ही नकारार्थी मान हलवताय, तुम्हाला पटत नाही निंबाळकर सर काय म्हणताय? नाही, निंबाळकर- कारण याच्यामध्ये शेतीचा मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने गाय हा महत्वाचा पशु आहे आणि ते म्हणतात त्यातला आर्थिक मुद्दा, उपयुक्ततेचा मुद्दा सावरकर म्हटले त्याप्रमाणे तो लक्षात घ्यायला हवा. नाही, प्रश्नच नाही. निंबाळकर जे गायीच्या बाबतीत जे म्हणाले ते सगळं मान्य आहे. प्रश्न आहे आता ज्यावेळी महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा कायदा तुम्ही केलात, आज शेतकऱ्याचे बैल म्हातारे झाल्यावर तो त्या बैलाला विकू शकत नाही. मग सरकारने तो कायदा करण्याच्या आधी त्याची सोय करायला पाहिजे होती. ही व्यवस्था करायला की पाहिजे जर बैल म्हातारे झाले तर सरकार त्याला पैसे देईल दुसरे बैल घ्यायला. आज तुम्ही दुष्काळ आहे, त्याला तो दुसरे बैल घेऊ शकत नाही. आहे ते बैल त्याला पोसायची ताकद नाही आहे, स्वतःसाठी अन्न नाही आणि आहे. गोशाळांकडे पैसे आणि नाही. गोशाळांकडे पैसे नाहीत. म्हणजे हे कुठचं वातावरण तुम्ही करताय? आणि मोदींचं एवढं अभिनंदन करण्याचं काही कारण नाही आहे. कारण नाही का नाही करायचं? ते म्हणाले ना सांगतो ना. 80% जे सांगतो. अशा प्रकारे गुंडगिरी करणारे गोरक्षक आहेत त्यांचा त्यांनी निषेध केला. मोदींनी नवीन पॉलिटिक्स चालू केलेलं आहे, सायलेन्स ऑफ पॉलिटिक्स. याचा अर्थ असा की आपल्या गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत गप्प बसायचं, गळ्यापर्यंत आलं की आपण आपली भूमिका मांडायची. हीच भूमिका मोदी अगोदर मांडू शकत होते, कितीतरी दलितांच्या हत्या वाचल्या असत्या. ही भूमिका आता करायचं कारण असं, मगाशी विश्वंभर चौधरी जसं म्हणाले की दलित कदाचित हिंदूंच्या पगड्यातून बाजूला जातील. ठीक आहे, हा राजकीय मुद्दा आहे, पण मला पुन्हा गोशाळेच्या आणि गायीच्या मुद्द्याकडे यायचं आहे, कारण आजचा आपला प्रमुख मुद्दा तो आहे. मला तुम्हाला दोघांना चर्चेत आणायचं आहे. पहिल्यांदा राजू भानुशाली, की जे शरद निंबाळकर सांगत होते त्या दृष्टीने या सगळ्या गायींचा विचार व्हायला हवा, गोशाळा चांगल्या पद्धतीने चालवायला हव्या. ते म्हणाले अनेक गोशाळा बोगस आहेत आणि अशा निर्माण झाल्यात गेल्या 2 वर्षामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? मी आता हिंदी में बोलतो. हिंदीमध्येच हाँ, बोला. आता काय अभी कैसा है, अब जैसे अभी निंबाड़कर सर ने एकदम स्पष्ट बात की, जो 65 साल में नहीं हुआ ये 2 साल में हो रहा है. आज जो किसान है ना, किसान ये गाय का घर है, गाय का घर है, और ये जो गौशाला है ये वृद्धाश्रम है. पहले आप ये बात क्लियरिफिकेशन ठीक है, कर लो. लेकिन ठीक है? वृद्धाश्रम भी ठीक चलना चाहिए ना. हाँ, तो उनको कम से कम खाना तो मिलना चाहिए, उसी दवा point तो है. मिलनी चाहिए. देखिए, वृद्धाश्रम इंसानों का जब ठीक नहीं चलता है तो ये गाय का कैसे चलेगा? एक अरे! बहुत बड़ा शर्म. नहीं, आपको मैं बता आप देता हूं. समर्थन कैसे करते क्यों? हैं? अगर कोई इंसानों का वृद्धाश्रम ठीक नहीं चला सकता दिमाग ही नहीं है. तो उसका समर्थन नहीं हो सकता है. नहीं, समर्थन की बात नहीं है. गौशाला के अंदर वृद्धाश्रम में जब 1300-1500 गाय होती है तो उसको हर एक गाय को हर चारा पहुंचाना कठिन काम. क्यों कठिन है? अगर आप कठिन गोरक्षण है. की बात करते हैं तो चारा पहुंचाने की जिम्मेदारी भी आपकी है. हाँ, तो रुकिए, मैं आपके वही प्रश्न पे आता हूँ. जब किसान के पास गाय रहेगी ना, हमारा यही उद्देश्य है, हम गांव में जाके यही काम करते हैं कि किसान को गाय के पास, बरोबर है, गाय को किसान के पास ही रहना है और कहीं अलग जगह पे नहीं जाना चाहिए. ये हम किसानों की कैंप रखते हैं, इन लोगों को एक दिन का खाना प्रयोजित करते हैं. उसमें से भी 100 में से 10 किसान हमारे साथ आते हैं जो ऑर्गेनिक 3 गाय से 30 एकड़ खेती कैसे फ्री में होगी, वो भी इनको यूरिया भी नहीं लेना पड़ेगा. आज तक 65 साल में जो आत्महत्या का प्रमाण है, इसका सबसे बड़ा कारण यूरिया है. मैं आपको ये सब ठीक है, लेकिन गाय जब गौशाला में जाती है तो उसको खाना देना, दवा देना किसकी जिम्मेदारी है? वो गौशाला की जिम्मेदारी है. तो मैंने तो क्या यही कहा? है ना, ये बोगस गौशाला इसलिए देखिए, नहीं करती. 2010 में हिंगोलिया गौशाला की कमेटी बैठी थी, तब कांग्रेस का शासन था, मुझे उससे कुछ लेना देना नहीं है. 2011 में उसके ऊपर रिजल्ट आया कि 5 करोड़ का कुछ इन लोगों ने चारा घोटाला किया है और गौशाला को खा गए. फिर वहीं पे आ गए. 6-7 साल हो गए, 5-6 साल हो गए, तो फिर वही परिस्थिति है. मतलब तो कोई भी राजकारण है. सरकार हो गौशाला घोटाला करती है. घोटाला करती है. ये आपको मैंने अभी आपको बात समझ में आ गई कि ये राजकारण है. मैंने पहले ही कहा कि ये जो भी हो रहा है, गौवंश कांग्रेस के शासन में भी पकड़ के जेल जाते गौ थे. हत्या बंदी तो कांग्रेस ने ही की थी. सुनो, हाँ, तो मैं वही बता रहा हूँ. अब गौवंश आया है. अब गौवंश कायदा क्यों लागू हुआ पता है? कि जैसे अभी आपका गांव होगा पूना, तो पूना में अगर गाय को गर्भवती करना है तो आपको 30-40 किलोमीटर जाना पड़ता था, क्योंकि बैल नहीं थे.
गौवंश प्रतिबंध हत्या कायदा लाना इसके लिए पड़ रहा है, क्योंकि जब गौ बैल ही कट जाएंगे तो गाय कहाँ से आएगी? कहाँ ये- कहाँ ये- से एक नहीं, मिनट नहीं, है, तो आप- त्यांना आप पूर्ण करू सुन दे। लीजिए, आप पहले बात महाराज जी सुन त्यांना पूर्ण लीजिए। करू दे, आप पूरा हाँ, कीजिए, आप आप पूरा मेरी बात कीजिए, सुन आपकी बात पूरी कीजिए। हाँ, तो जैसे गौवंश होगा तो बैल भी होंगे तो गाय का संवर्धन होगा। और हम लोग गौमूत्र है ना, गौमूत्र भी किसान को बोलते हैं कि आपका बैल अगर बीमार पड़ जाता है तो आप गौमूत्र हमको दीजिए, हम 20 से 25 रुपए लीटर तक खरीदते गौमूत्र सबके, क्योंकि जब नहीं, लेकिन आपका मुद्दा क्या है? आप क्या बात करें? महाराष्ट्र में तो गोवंश हत्या बंदी है। आप गौवंश हत्या बंदी है, लेकिन जो जनमानस देखो कैसा होता है, कायदा बना हेलमेट कंपलसरी है, सुन लीजिए, तो कायदा जब तक पब्लिक नहीं पहनेगी क्या क्या 100 रुपया आपका फाइन का- मुद्दा क्या है? ये जो मुद्दा कानून ये है है, उसका इम्प्लीमेंटेशन नहीं होता है। पब्लिक इंप्लीमेंटेशन पब्लिक को ही करना पड़ेगा, सरकार के साथ चलकर। मेरी बात पब्लिक तो को सुन। करना पड़ेगा, सरकार लेकिन के ये साथ जो में मिलकर। गौशाला चला रहे हैं वो भी पब्लिक का एक हिस्सा है। हाँ। वो ठीक तरह से नहीं चला रहे। नहीं चल रहा है तो उसके लिए हमको साथ देना होगा। ठीक है, उसके लिए हमको उनको साथ देना होगा। विश्वंभर चौधरी तुमच्याकडे येतोय, हे काय म्हणतात ऐकलंय? त्यांचं असं म्हणणं आहे गोशाळेमध्ये कशी काळजी घ्यायची, 1314 जनावरं असतात, चारा कुठून आणणार, काय म्हणणं आहे तुमचं? सरकारने मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की आज गाईचा खर्च महाराष्ट्रात एक गाय जर सांभाळायची असेल किंवा एक बैल जर सांभाळायचा असेल तर सरासरी खर्च हा 100 ते 125 रुपये रोज एवढा असू शकतो. चाऱ्याचे भाव उन्हाळ्यात आणखी वाढतात. त्यामुळं मला असं वाटतं की गोपालन या गोष्टीकडे अत्यंत व्यावसायिक दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्या दृष्टीने गोहत्या बंदी हा कायदाही वेडेपणाचा आहे आणि गोवंश हत्या बंदी हा त्याहून पुढचा वेडेपणा आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. गाय हा एक उपयुक्त पशु आहे आणि त्या पशुला इतर पशूंसारखंच पाहिलं पाहिजे. हे अगदी वैज्ञानिक दृष्टीने आपण सगळ्यांनी स्वीकारल्याशिवाय मला वाटतं की हा प्रश्न सुटत नाही. गायीचं महत्त्व आहे का, गाय दूध देते का, गाय उपयुक्त पशु आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो अशी आहे. आणि म्हणून गांधींचं जे होतं ते त्या गोपालनाच्या दृष्टीने होतं. ते काही त्याचा ह्या गोरक्षणाशी अजिबात संबंध नाही, हे मला वाटतं की सगळ्यांना आपल्याला चांगलंच माहिती आहे. कारण हा एक व्यवसाय आहे, हे एक हिंदुत्व वाढवण्याचं धोरण आहे. पण मुद्दा जर आपला फक्त गायीच्या पुरता मर्यादित असेल की गायीवरती भूमिका काय असावी, तर इतर प्राण्यांच्या बद्दल आपण जशी शास्त्रशुद्ध भूमिका घेतो, अजून ती भारतात आपण फार घेत नाही पण इतरत्र घेतली जाते, तशी ती शास्त्रशुद्ध भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं. यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की गाय पाळणं किंवा गायीवर प्रेम करणं हा हिंदूंचा गुण नसून हा भारतीय गुण, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या इकडे शेती, आमच्याही गायी कधी आम्ही खाटकाला देत नसू, मरेपर्यंत ते आम्ही जगवत असू, परंतु हे छोट्या शेतकऱ्यांना 5-10 एकर शेतकऱ्यांना शक्य नाही आणि म्हणून तिथे त्या गायी विकल्या जातात. कोणीही काही गाय आपली मारण्यासाठी विकत नसतो, परंतु भाकड गायीचं दुसरं काही होतही नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. भाकड गाई पांजरपोळात गेल्या तर त्यांचं काय होतं हे आता आपल्याला दिसतंय आपल्या समोर, की पांजरपोळा हा एक बऱ्याच प्रकारे धंदा झालेला आहे. जे यातले काही चांगले लोक आहेत जे गांधींच्या विचारांनी करतात त्यांना मी यातून वगळतोय, परंतु जे काही पांजरपोळ आहे तो धंद्याचा विषय झालेला आहे. त्याच्या नावाने डोनेशन्स येतात, पांजरपोळ कधी हिशेब देत नाहीत. जे काही गोरक्षा वगैरे लोक म्हणतात ते कुठे ट्रान्सपरंटली हिशेब देत आहेत, नेमका किती पैसा आला त्याच्या नावाने. की आता मुंबईमध्ये धंदा चालतो, मंदिराच्या बाहेर एक बाई बसते, तिची गाय तिथे बांधलेली असते, ती चारा विकते, तो चारा लोक गाईला खाऊ घालतात आणि गायीच्या पाया पडून घरी जातात. तर मला असं वाटतं की हा धंदा आहे बेसिकली. याला गोमाताही त्या गाईला चारा घालणाऱ्यांच्या बाजूला आहे. त्या तिथे जी बाई बसली त्या गाईला घेऊन किंवा जो मनुष्य बसलाय त्याच्या दृष्टीने हा व्यवसाय, निखळ व्यवसाय आहे की तो चारा विकतो आणि त्या बदल्यात गायीचंही पोषण होतं आणि गाय दूध पण देते घरी गेल्यावर. मला असं वाटतं की असा एक प्रकारे एक त्याला नव्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, एक वेगळ्या अँगलनी पाहिलं पाहिजे. फार भावुकता आपण कोणत्याच प्राण्याबद्दल बाळगता कामा नाही, तशी ती गायीबद्दल सुद्धा बाळगता कामा नाही. कारण हे शेवटी हा दिसं हे किती जरी म्हणलं ना की 40-35 कोटीचा कुठून आकडा आला मला कळलं नाही, कारण देशाची लोकसंख्या जेमतेम त्यावेळेला तेवढी होती. म्हणजे त्यावेळेला प्रत्येक गायीने एक नागरिक आपल्यासोबत ठेवला असं म्हणण्यासारखं ते एक असं होऊ शकत नाही. तेव्हा 35 कोटी वगैरे ह्या सगळ्या भाकड कथा आहेत, त्या अजिबात त्यात काही दम नाही. तो आकडा कुठलाही सरकारी आकडा असू शकत नाही. त्याच्याकडे आपण पाहताना आजच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. उपयुक्तता हा मुख्य क्रायटेरिया असला पाहिजे. सगळे पाळीव प्राणी, सगळ्या इतर पाळीव प्राण्यांच्या बाबतीत आपण तो पाळतो. मला गंमत वाटते, गाई इतकी शेळी उपयुक्त आहे, खेड्यामध्ये शेळीचं दूध पण पॉप्युलर आहे, गरिबांच्यासाठी तर ते अजून स्वस्त पण आहे. पण शेळीला का नाही माता म्हणत हे नाही कळलं मला. फक्त गायच का, शेळी सुद्धा आपली माता असली पाहिजे. इतरही पशु असले, याकचं दूध काढतात तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये, तो याक मला म्हणजे हा सगळा मला असं वाटतं की हा संपूर्णपणे वेडेपणा आहे. यात कुठलाही काही अर्थ नाही. याला नवीन युगाप्रमाणे राहिलं पाहिजे, नव्या युगाप्रमाणे
त्याप्रमाणे त्याचे शास्त्रीय अर्थ समजून घेतले पाहिजेत. जर अशाच रीतीने गायींची सुद्धा संख्या वाढली, निसर्गाचा स्वतःचा एक बॅलन्स असतो, स्वतःचा एक कंट्रोल असतो आणि निसर्ग कोणतीही संख्या वाढू देत नाही. परंतु ज्या प्रकारे आपण आता गायीच्या विषयावर बोलतोय त्या मला हेही सांगितलं पाहिजे की कुठल्याच एका प्राण्याची खूप मोठी संख्या होणं हे एका प्रकारे इकोसिस्टीमला, निसर्गाला धोकादायकच असतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. निसर्ग ही स्वतंत्र एक इकोसिस्टीम आहे, त्याच्यामध्ये असल्या भाकड कथांना वेळ नसतो. गाय कुठून आली, बैल कुठून आला, म्हशी कुठून आल्या, हे हा निसर्गाचा क्रम आहे. यात मला असं वाटत नाही की दुसरं काही मानवी हस्तक्षेप फार काही असू शकतो. सरकारने याबाबत, माझं असं स्पष्ट मत आहे की सरकारने याबाबत कुठलीही भूमिका घेऊ नये. सरकार हे कल्याणकारी राज्य हे बरोबर आहे, पण ते आधी माणसांच्यासाठी, माणसं जगवणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जगवणं, आत्महत्या न होऊ देणं हे सरकारचं काम आहे. सरकारने हा अतिरिक्त बोजा घेता कामा नये. समाजातल्या ज्या दानशूर लोकांना वाटतं की गायी जगल्या पाहिजे, त्यांनी ते स्वतःच्या दानावर जगवा. अशी खूप आता देशातली मंदिरं बघा ना, साध्या आपल्या देशातल्या मंदिरांचे बजेट बघा ना, ह्या मंदिरांच्या माथी या गायी मारल्या पाहिजेत, या मंदिरांच्या शेजारी नोंद बांधल्या पाहिजे की तुम्ही धर्माच्या नावाने पैसे कमावताय, तर धर्माच्या नावाने आता जरा गायींना सुद्धा जगवा. हे मंदिरांनी केलं पाहिजे ना. सगळ्या गोष्टी शासनाच्या तिजोरीतून पैसा घालून करायच्या आणि मंदिरांनी फक्त नफेखोरी करायची, पैसे कमवायचे. तर शिर्डी संस्थांचं आपण बघतोय केवढी मरमर चालते त्या संस्थांच्या विश्वस्तपदी यायला. हेच एखादं गावातलं अगदी दरिद्री मंदिर असेल तर तिथं कोणी सेवा करायला जात नाही. तेव्हा सेवा हा धंदा झालेला आहे आणि अशा मंदिरांच्या माथी हे मारलं पाहिजे. प्रत्येक मंदिराला ते सक्तीचं केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला मान्य आहे पाटील? तुम्हाला मान्य आहे नाही, अजिबात नाही. का? मंदिरांकडे खूप पैसा आहे. सिद्धिविनायक मंदिर असो, किती पहिल्या देशातली मंदिर, मुद्द्याशी करोडो मी रुपये आहेत, अजिबात त्यांनी गायी का सांभाळू नये? गोवंशाच्या मुद्द्यासंदर्भात मी त्यांना म्हणालो की आम्हाला अजिबात मान्य नाहीये, कारण गाय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेळीला माता म्हणायचं तर गायीच्या प्रत्येक शेणामूत्रापासून तिचा संपूर्ण उपयोग आहे. पर्यावरणाला, तिच्याशिवाय पर्यावरणाची जी आहे, पण आता जे निंबाळकर सर सांगत गाय होते की जी शेतकऱ्याला उत्पत्ती- परवडत नाहीये, छोट्या शेतकऱ्याला परवडत नाहीये. मी निंबाळकर सरांकडे पण जाणार आहे, मला निंबाळकर सर पडद्यावर हवे आहेत. मग याचं उत्तर द्या तुम्ही. छोट्या शेतकऱ्याला परवडत नाहीये, तो गाई सोडून देतोय, काय करायचं त्यांनी मला सांगा. त्याच्याविषयी जे अज्ञान आहे त्याच्यामुळे ती परवडत नाही. तर शेणामूत्राचा जर उपयोग केला गायीचा तर शेतकरी त्याच्यामध्ये फायदेशीर होऊ शकतो आणि एकही शेतकऱ्याची झालेली आत्महत्या नाही की ज्या ठिकाणी ज्याच्या घरामध्ये गाय आहे आणि अशा शेतकऱ्याने आत्महत्या केली, असा एकही शेतकरी नाही. अहो, हे काय म्हणजे असं हे का- कुठून बोला. आलेत काय मला कुठून समजत नाही. आलेत? तुम्ही बंगालावरून मला सांगा आलेत की बाबा ह्या का? शेतकऱ्याने अहो, आत्महत्या महाराष्ट्रात केल्या. तुम्ही फिरलात का कधी? आम्ही इतक्या महाराष्ट्रात फिरलोय. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा कुठचाच शेतकरी नाही की ज्याच्या घरी गाय नाही. हे काय विधान करताय तुम्ही? अहो, मूर्खासारखं इकडे बसून तुम्ही बोलू नका आणि लोकांना वेगळं काही चित्र देऊ नका. गायीबद्दल कुठचाही प्रकार हा मान्य आहे. गोवंश हत्याबंदी तुम्ही केलीत. आज एका मानवापेक्षा ज्यावेळी प्राण्याला महत्व येतं, असं जगात कुठचीही संस्था नाही की जिथे मानवापेक्षा प्राण्याला महत्व दिलं जात आहे. हे फक्त नाही, आपल्या माझं भारतातच असं होतंय. म्हणणं आहे, मी यांना प्रश्न विचारतो, तुम्हालाच विचारतो. ठीक आहे, गाईला महत्व द्यायला हरकत नाही, तुमचं म्हणणं आहे ना, गाय जगवली पाहिजे. माझं म्हणणं आहे आमचं शेतकऱ्याला, पण मत आहे तेच, गाय जगवली पाहिजे. ठीक आहे, पण मग शेतकऱ्याला माणसाला परवडत मारून गाय नसेल जगवा. तर त्या गोशाळेंनी घेतल्या पाहिजेत. हे जसं म्हणतात तो वृद्धाश्रम असेल तर त्यांचं पालनपोषण नीट केलं पाहिजे, त्यांना आदराने ठेवलं पाहिजे. असं काहीतरी घाणेरड्या जागेत बांधून त्यांना चारा न द्यायचा, औषधं न द्यायची, त्या हाडकुळ्या झालेल्या आहेत, हा काय प्रकार आहे? म्हणजे त्यांची विटंबनाच करताय. एखादं नाही, अनेक गोशाळा अशा त्यांची निघालेल्या आहेत. विटंबनाच मला चांगल्या करताय. गोशाळा तुम्ही मोजल्यात ना, तर त्या कमी निघतील आणि असे पैसे हडप करणारे लोक जास्त निघतील. मोदीजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. एखादी गैरघटना घडत असेल तर त्याचं विश्व हिंदू परिषद कधीही समर्थन करत नाही. त्या अशा लोकांवर महाराष्ट्रात कारवाई किती केली चांगल्या झाली गोशाळा आहेत तरी- मला सांगा. महाराष्ट्रात किती चांगल्या गोशाळा आहेत? महाराष्ट्रामध्ये सुमारे 450 ते 500 चांगल्या गोशाळा आहेत. त्या कशा चालतात? त्या सगळ्या समाजाच्या मदतीने सरकार काही पैसे देत नाही गोशाळा चालवायला. नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते, गोशाळेच्या बाबत काय करता येईल हे आम्ही बघू. त्यांनी काही केलंय का? अजून काही नाही. कोणताही निधी सरकार देत नाही. नाही. तुम्हाला कोणताही निधी सरकारकडून आजपर्यंत मिळाला महाराष्ट्रातली नाही. सगळ्यात मोठी भाकड, ज्याला म्हणतात आपण भाकड आणि कोर्टाच्या आदेशाने आलेली गोशाळा जी आहे ती भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदची अनगाव येथील गोशाळा आहे. 35,000 गोवंश कायदेशीररित्या सोडवलेला आहे. त्या गोशाळेचा मी सचिव आहे. अजूनपर्यंत आम्हाला 1 रुपयाची शासकीय तुमच्याकडे मदत किती नाही. गायी आहेत? 1800 गायी आहेत. त्या चांगल्या अवस्थेत आहेत? हो, चांगल्या अवस्थेत. त्यांना तुम्ही चारा, औषधं हो. योग्य वेळी त्याची हो. देखभाल करता? हो. मग माझं म्हणणं आहे, जे तुम्ही करता तेही नागपूरची शाळा किंवा राजस्थानातली शाळा का करू शकत नाहीये? त्यांच्या त्या
त्यांच्या प्रतिनिधीकडे त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचा विचार केला पाहिजे. हो, पण ते करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई नको का करायला? झाली पाहिजे. ठीक आहे, कारवाई झाली पाहिजे असं म्हणतायत. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर निंबाळकर सरांकडे जाणार आहे, त्यांच्याशी संपर्क तुटला होता. निंबाळकर सर, येतो तुमच्याकडे ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, गोरक्षणाच्या नावाखाली गायींची विटंबना केली जाते का? बघा पडद्यावर. होय म्हणतात 71% लोक. 71% लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणालेत ते पटलेलं दिसतंय. ब्रेक घेऊया आणि परत येऊ. ब्रेकनंतर मी थेट नागपूरला शरद निंबाळकर यांच्याकडे जाणार आहे. निंबाळकर सर, यातून मार्ग काय, यावर उपाय काय? नुसतं राजकारण केलं जात आहे, गायींची काळजी मात्र घेतली जात नाही. गोशाळेमधल्या गायींची अवस्था वाईट आहे. गायी रस्त्यावर मोकाट फिरतायत. मला इथे लोक SMS पाठवत आहेत, गायी मोकाट फिरतात, गाड्यांचा धक्का लागून मरतायत. गोरक्षक काय करणार आहेत? नेमकं काय केलं पाहिजे सर? प्रश्न असा आहे की आता या गायींच्याकडे ज्या रस्त्यात फिरतात, मला असं वाटतं पंतप्रधान मोदींचं म्हणजे प्लॅस्टिक खाऊन ज्या गाया मरतात, त्यांच्या पोटामध्ये चाऱ्याऐवजी प्लॅस्टिक आहे. त्यांच्या पोटामध्ये शहरामध्ये हा भाग आहे. आणि ही वस्तुस्थिती खेड्यातली अशी आहे की 2 ते 2.5 एकरचा कास्तकार म्हणजे छोट्या संदर्भात 80 ते 85% हा याच्यामध्ये शेतकरी आहे. तो आता बैलजोडी ठेवू शकत नाही, गाईला पाळू शकत नाही. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. भाड्यापट्टीने तो शेती करतो, कारण एक बैलजोडी किंवा एक गाय ठेवण्यासाठी मी विश्वंभर चौधरीशी सहमत आहे की जवळपास हा खूप मोठा खर्च येतो खऱ्या अर्थाने. आणि एवढी आर्थिक परिस्थिती म्हणून या अर्थाने कमीत कमी याच्या संदर्भात गौधन जर पाळायचं असेल तर याच्यामध्ये त्या गौधनाच्या वरचा या गोरक्षणा देण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला ज्याच्याकडे गाय आणि बैल हे धन आहे त्याला कुठल्या तरी व्हॅल्यू ॲडिशन सेस दिला पाहिजे. आता कसा सेस म्हणजे मी म्हणतो की 17 रुपये लिटरने दूध जातं आणि तेच दूध मार्केटमध्ये दुसऱ्या कुठल्या कंपनीचं 40 ते 45 रुपये लिटरला जातं. आता 17 ते 40 मधला हा जो एवढा मोठा फरक आहे, यातला काही भाग जर वळता केला तर या देशामध्ये 124 मेट्रिक टन दुधाचं उत्पादन आहे आणि त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडिशन होणारं, मग त्याच्यामध्ये मिठाया असतील, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन 1000 पटीने होतं. त्या 1000 पटीचा कमीत कमी 100-150% काहीतरी परत त्या शेतकऱ्याला, त्या गोपालकाकडे जावा, म्हणजे त्या अर्थाने त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते गायी विकत नाही, तिला आईचाच दर्जा देतात, पण ते इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीत. आपली गाय आपण पाळतात, पण जेव्हा त्याला निरुपाय असतो तर ज्या देशामध्ये स्वतःच्या पोटची पोरं विकायला आई वडील निघतात तिथे आता गायीची, म्हणून गायी एक पशु, उपयोगी पशु, कृषी संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे आपण आत्मीयतेने पाहतो. ही वस्तुस्थिती खरी आहे, परंतु त्याची निगा या पांजरपोळामध्ये जर मरणासन्न अवस्थेमध्ये, म्हणजे त्यापेक्षा मरण बरं अशा अवस्थेत जर ती परिस्थिती होत असेल, हा त्याच्यावरचा मार्ग नाही. म्हणून मोदींचं एक स्टेटमेंट बरोबर आहे. इथे अशी काहीतरी सिस्टीम काढली पाहिजे की यामध्ये 1200, 1500, 2000 आणि त्याच्यातून धार्मिक उन्माद आणि त्याच्यातून मारपीट आणि त्याच्यामधून ते याचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा संदर्भ आणि त्याच्यामध्ये गाईच्या दुधापासून ज्या काही, शेणापासून ज्या वस्तू होतात, हाडापासून जे बोलमिल होते, चामडा जो निघतो, त्याच्यावर या सर्वाचं व्हॅल्यू ॲडिशन जे होत असते त्यातला काही भाग गोपालाकडे जर आला ते या संदर्भातलं एक चांगलं उत्तर असू शकते. आणि हे शहरामध्ये किंवा बाकी ठिकाणी नसताना खऱ्या अर्थानं म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे गावाचं काम गावाच्या रक्षकांनी केलं पाहिजे. म्हणजे 5, 25, 50, 100 गायी याची निगा राखता येते. हे मात्र हजारोनी गायी एका ठिकाणी आणून त्याचं अनुदान करून हा मात्र भागवतो. तसंच हे मंदिराची जी देवस्थानं आहेत, जी म्हणजे मोठमोठाले भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सांगितलं होतं संपत्ती करायच्या विधेयकावरती की संपत्ती बाहेर काढा, देशाला पैशाचा तुटवडा होणार नाही आणि शेतकऱ्याकडे हे सगळं वळतं करा, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही. ही बाब मात्र जर लक्षात घेतली तर खऱ्या अर्थानं गो संरक्षण होईल. आणि असे जे बाजार मुणगे लोक जे भरलेले आहेत, ज्यांच्यावर मोदींचा कटाक्ष आहे, त्यांनी ते त्यांना गुंड म्हटलेलं आहे. या
सर्वांचा जर विमोग करायचा असेल तर शेतकऱ्याला एनरिच करा, ग्रामीण संस्कृतीला एनरिचमेंट करा, त्याच्यामध्ये हा जो व्हॅल्यू एडिशनचा पैसा आहे हा शेतकऱ्याकडे करा, तो कधीही गाईला बरोबर आहे, बेईमान सर. होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही उत्तर द्या दोघंही आहे ना, ही सूचना तुम्हाला मान्य आहे का? गोशाळांना पैसे कशाला द्यायचे सरकारनी? शेतकऱ्यालाच त्याचं काहीतरी अनुदान द्या, तो स्वतःच, कारण शेतकरी गाईला माता मानतो, तो घरातल्या सदस्याप्रमाणे तिला वागवतो. आर्थिक परिस्थिती असेल तर तो तिला सोडणार नाही, काही करणार नाही. शेतकऱ्याला पैसे द्यावे तसं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? विश्व हिंदू परिषदेची भूमिकाच ही राहिलेली आहे. गाय ही शेतकऱ्याची आई आहे. त्याच्यात भारतीय त्याच्या शेतीचा कणा आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती त्याच्या घरातच जगली पाहिजे. गाय ही गोशाळेत वाढली नाही पाहिजे. परंतु मोठ्या प्रमाणावर जे गोवंश हत्या झालेले, तर शेतकऱ्यांना गोवंश चांगल्या नसलचे गायी, चांगल्या नसलचे गोवंश पुरवणं हे काम गोशाळांनी याच्या पुढे केलं पाहिजे. ह्याच पद्धतीने काम करणं ही पण शेतकऱ्यालाच सरकारने मदत केली पाहिजे, हे मान्य आहे का तुम्हाला? मान्य. म्हणजे गोशाळांची गरजच लागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. गावानेच गायी जगवल्या पाहिजेत. बरोबर आहे. बरोबर आहे. तुमचं काय परंतु म्हणणं आहे? गाई आपका क्या जगवणं- कहना है? 7,60,000 खेडी आहे. बरोबर आहे. 7,60,000 खेडी आहेत ते म्हणतायत. गावानी जबाबदारी घेतली तर या गायी जगू शकतात. बरोबर. हे गोधन जगू शकतं. बरोबर आहे. पण गाय ही शेतकऱ्याच्या घरीच जगली पाहिजे. ठीक आहे, घरीच जगली पाहिजे. गाय का घर ही किसान का घर है, गाय किसान के घर में ही रहनी चाहिए. मैं वही पहले आया वही स्पष्टीकरण दे रहा था कि ऑर्गेनिक फार्मिंग, आपने मुझे रोका. जब किसान आत्महत्या करने का कारण गवर्नमेंट को भी जागना चाहिए, सेंट्रल गवर्नमेंट, इवन स्टेट गवर्नमेंट, इन दोनों को एक होकर, जो भी हम लोग जो हमारे जैसी संस्था है, हम किसी से कोई फंडिंग नहीं लेते, हम खुद के फंड से जाके शेतकरी मतलब जो किसान है उनको समझाते कि आप ऑर्गेनिक फार्मिंग करो. 4 गाय से 40 एकड़, 3 गाय से 30 एकड़, उसके गौमूत्र से उसके छंटकाव करने, उसके खाद से हमें खाद बना कर ये यूरिया को ख़त्म करना है, ज़मीन की पौष्टिकता बढ़ानी है, प्रोडक्टिविटी बढ़ानी है. बस यही संवर्धन है. गौवंश तो ये इस politics संवर्धन बंद के करना लिए चाहिए. किसान को ही मदद करनी किसान चाहिए. को आर्थिक मदद करो. किसान हम तो लोग गौशाला की जरूरत ही नहीं है. मैंने पहले ही कहा वृद्धाश्रम है, वृद्धाश्रम की कोई जरूरत नहीं. आप हमारे माँ बाप को हम वृद्धाश्रम नहीं छोड़ते, घर में ही रखना घर चाहिए. में ही रखना चाहिए. तो किसान का घर, एक गौशाला की जरूरत ही नहीं है. जब किसान बेचेगा और इसकी नहीं, राजनीति करने की भी जरूरत कोई नहीं है. जरूरत नहीं है. किसान बेचेगा पण नहीं त्याला तो कसाई ती आएगा ताकद नहीं दिली और पाहिजे. हिंदू मुस्लिम होगा नहीं. सर काय म्हणताय? एम्पावर्ड, सर काय म्हणताय? ऐकू नाही आलं. त्याला ताकद दिली पाहिजे. हाँ, बरोबर आहे. त्याला शेतकऱ्याला आर्थिक बळ जर दिलं तर हा प्रॉब्लेम सुटतो. अगदी बरोबर आहे. राजू मागवारे, शेवटी थोडक्यात, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. नाही, मला अगदी स्पष्ट मत एवढंच सांगायचं आहे की जरी मोदींनी हे सांगितलं असेल की हे फेक गौरक्षक आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मोदींनी सांगितल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात अजून यांना राजकारण करायचंय जरा- गाईवर. मोदींनी- आम्हाला राजकारण नाही करायचं, जरा गौसंवर्धन भाई करायचं. भाई आप सुनो. मैं सुन रहा हूँ सर. जरा लेकिन सुनो, ये 2 politics, मिनट. हम पॉलिटिक्स नहीं है. अरे लेकिन आपको कौन विश्व बोल रहा है हिंदू पॉलिटिक्स? परिषद, बीजेपी, ये सब हम ओ भाई पॉलिटिक्स की साहब, बात ही नहीं कर रहे. आपको कोई नहीं बोल रहा है पॉलिटिक्स. हाँ. ठीक आहे, पूर्ण करा. माझा वेळ संपलेला आहे. पूर्ण करा. मोदींचं जर हे वाक्य आणि हे म्हणणं जर खरं असेल अरे इसको आणि जगाया किसने? त्यांना जर खऱ्या अर्थाने ही गोष्ट बोलायची असेल तर त्यांनी बोलल्यानंतर या महाराष्ट्रात किंवा देशात किती गोरक्षकांवर, फेक गोरक्षकांवर गुन्हे दाखल होतात हे बघणं गरजेचं ठरेल. तुमचं असं म्हणणं आहे ते झालेलं नाहीये. हे झालेलं नाही, कारण हे मोदी पण जे लिंबाळ- बोलले आहेत हे दाखवण्याचे दात आहेत, लिंबाळकर खाण्याचे दात साहेब- वेगळेच आहेत. कारण हे लोक सगळे एक आहेत. यांना फक्त गायीच्या नावावर राजकारण करायचं आता आहे. तुम्ही युपी आणि शेतकऱ्याला गुजरातचं जगवा. जे इलेक्शन आहे त्याच्यामधून दलितांची मतं आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून हे मोदींनी काढलेले नकाशरू आहेत. याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मोदींना डोक्यावर घेण्यात अर्थ नाही. कारण महाराष्ट्रात तुम्हाला फारच राग आलाय. मोदी जे बोलले, महाराष्ट्रात पॉलिटिशियन चांगले सुझाव एक्सेप्ट करणार नाही. फेक गोरक्षकावर कारवाई ठीक आहे. झालेली नाही. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोचलाय. शेवटी मी जातोय विश्वंभर चौधरींकडे. विश्वंभर, या सगळ्या चर्चेची सांगता तुम्ही कशी कराल?
आत्ता रवीश कुमारनी आपल्या विजय दिवान यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, फार चांगला इंटरव्ह्यू होता बरोबर आहे. NDTV-वर. आणि त्यात ते गागोदेला राहतात विनोबांच्या गावी, तिथे ते स्वतः चर्मालय चालवतात आणि स्वतः मेलेल्या गायींची कातडी फाडतात. त्याचं कारण असं की गांधीजींनी असं सांगितलं की गोशाला जर असेल तर त्याच्या बाजूला चर्मालय उभारलं पाहिजे. गांधींची त्याच्यातली एक आर्थिक दृष्टी अशी होती की जोपर्यंत आपण मेलेल्या गायींचं चामडं पूर्ण काढून घेणार नाही तर ही शक्यता आहे की माणसांच्या गरजा ज्या असतात, तर आपण चपला घालतो किंवा इतर गोष्टींसाठी, मग माणसं जिवंत गायींना मारतील. तेव्हा हे गायीचं संपूर्ण अर्थशास्त्र, हे जे गांधी प्रणित अर्थशास्त्र आहे, त्याचा हा अतिशय मला असं वाटतं की विचित्र विपर्यास किंवा एक प्रकारे भारतामध्ये त्याचं विकृतीकरण होत आहे. ते पहिलं थांबलं पाहिजे. गायीला कुठलाही धार्मिक आधार नाही, गायीला कुठल्याही धार्मिक दृष्टीने न पाहता उपयुक्त पशु म्हणून पाहिलं पाहिजे. आता निखिलजी जी चर्चा चालली आहे गायींच्या आणि आपण म्हणतो की ही संस्थानांना दिली पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे की मंदिर संस्थानावर यांचा भार टाकला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही या गायींना पोसा, ती तुमची जिम्मेदारी आहे. तिसऱ्या बाजूला गायीचं जे राजकारण आहे त्याला हिंदूंनी नीट समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. ही गोष्ट खरी आहे की गाय पाळणं, एक साधी गोष्ट मी विचारतो, एखादा कारखानदार त्याच्याकडे यंत्र एखादं कामातून गेलं म्हणजे मुदत संपली यंत्राची, तो ते भंगारात विकायला काढतो, त्याला ते स्वातंत्र्य आहे. शेती हा व्यवसाय नाहीये का? आणि शेती जर व्यवसाय असेल तर भाकड गाय झाल्यानंतर शेतकऱ्याला ती बाहेर काढायचा अधिकार आहे. यंत्र तरी तुम्हाला काही मागत नाही, ते कोपऱ्यात पडतं, परंतु गायीला चारा लागतो, वैरण लागते. तेव्हा हे सगळं अर्थशास्त्र शेतकऱ्याच्या दृष्टीने समजून घेतलं पाहिजे. गाय हा पवित्र पशु आहे, सगळे पशु माझ्यासाठी पवित्र आहेत जगातले. मी बरोबर आहे, अगदी बरोबर. असंही म्हणणार की हिंसा हीच चुकीची आहे, त्यामुळे सगळेच पशु पवित्र आहेत. परंतु त्याचा संदर्भ हा अर्थकारणाशी असतो, व्यावहारिकतेशी असतो. तो संदर्भ जोडला गेला पाहिजे असं मला शेवटी वाटतं. ठीक आहे, मी इथेच थांबतोय, माझा वेळ संपलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, गोरक्षणाच्या नावाखाली गायींची विटंबना केली जाते का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 70% प्रेक्षक म्हणतायत होय, गायींची विटंबना केली जाते. आणि खरोखरच आपण गायीला गोमाता म्हणत असू, ही विटंबना कशी थांबेल हे ताबडतोबीने बघितलं पाहिजे. इथेच थांबतोय, ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर सुरू करणार आहे दुसरी चर्चा.